हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एमपीसी एस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एमपीसी कंबाईन पीआयक्यू सिरीज आपण चालू केलेली आहे. तर त्यामध्ये 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, PSI, STI, ASO 2011च्या प्रिलियमचे क्वेश्चन पेपर आपले झालेले आहे. तसेच PSI प्रिलियम क्वेश्चन पेपर 2012ची आपली बघून झालेली आहे. तर आता आपण STI प्रिलियम एक्झाम 2012ची प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, त्यामधील काही क्वेश्चन आपले झालेले आहे, तर बाकीचे क्वेश्चन आपण आज बघणार आहोत. तर अत्यंत महत्त्वाची पीआयक्यू सिरीज आहे. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे, किती प्रश्न रिपीट झालेले आहे तुमचे, ते पॉईंट या पीआयक्यू सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर एमपीसी नोट्स अपडेटसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. एमपीसी एस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तुम्हाला मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली होती? तर मित्रांनो, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. तर ऑप्शन्स 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सन 1917 प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारे महाविद्यालय कोणी सुरू केले? तर मित्रांनो, हे महाविद्यालय महर्षी धोंडो कर्वे यांनी सुरू केले होते. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते? तर मित्रांनो, शाहू महाराजांनी पहिले वसतिगृह कोणते काढले होते? तर ते मराठा बोर्डिंग काढले होते. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन गौरवले? तर मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने भारतरत्न पदवी दिली होती. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. भारतरत्न पदवी देऊन गौरवले होते. नेक्स्ट क्वेश्चन, बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय ही व्याख्या कोणी केली होती? तर मित्रांनो, बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय ही व्याख्या आंबेडकरांनी केली होती. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सन 2011च्या शिरगंती अहवालानुसार खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य आहे म्हणजे चुकीचे विधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता भारतापेक्षा अधिक आहे. सेकंड विधान, संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा वाटा साधारणतः 9% आहे. थर्ड, देशातील लोकसंख्येमध्ये सर्वात जास्त वाटा उत्तर प्रदेशचा आहे. फोर्थ, बालिंग प्रमाणाबाबत महाराष्ट्राची परिस्थिती भारताच्या तुलनेत वाईट आहे. तर मित्रांनो, यापैकी चुकीचे विधान कोणते आहे? तर महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता भारतापेक्षा अधिक आहे. तर फर्स्ट हे विधान चुकीचं आहे. महाराष्ट्राची घनता ही भारताच्या घनतेपेक्षाही कमी आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे चुकीचं आहे. आणि आपल्याला चुकीचंच विधान ओळखायचं आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत टिंबटिंबला अग्रक्रम देण्यात आला. तर मित्रांनो, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पोलाद उद्योगाला अग्रक्रम देण्यात आलेला होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनविच प्रमाण वेळ यांच्यात टिंबटिंब अंतर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे, तर भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनविच प्रमाण वेळेमध्ये किती अंतर आहे? तर ते 5.5 तासांचं अंतर आहे. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ईशान्य उत्तर पूर्वी रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर मित्रांनो, ईशान्य उत्तर पूर्वी रेल्वेचे मुख्यालय हे गोरखपूरला आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चौथ्या पंचवार्षिक योजना काळात खालीलपैकी काय घडले होते? तर मित्रांनो, हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, 11व्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते होते? तर मित्रांनो, स्त्रीचा आणि मुलींवरील ॲनिमियाचे प्रमाण योजना अखेरीस 50% वर आणणे हे 11व्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट होते. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही? तर इंद्रावती, प्रवरा, इंद्रायणी आणि दुधना. तर मित्रांनो, यापैकी इंद्रावती, प्रवरा, दुधना ह्या गोदावरी नदीच्या उपनदी आहेत. तर इंद्रायणी ही नदी गोदावरीची उपनदी नाही. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्राचे प्रमाण टिंबटिंब टक्के आहे. तर ते किती आहे? 21% आहे. तर महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्राचे प्रमाण हे 21% आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याची निर्मिती टिंबटिंब रोजी झाली आहे. तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली आहे? तर 1 मे 1960ला झाली आहे. पण तो ऑप्शनमध्ये दिलेला नाही पर्याय. तर याचं उत्तर काय राहील मग? ऑप्शन 4 यापैकी नाही. नेक्स्ट क्वेश्चन, माथेरान हा प्रसिद्ध घाटमाता टिंबटिंब जवळ आहे. तर तो कशाजवळ आहे? तर तो नेरळजवळ आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली? तर मित्रांनो, भारताची पंचवार्षिक योजना पहिली 1 एप्रिल 1951 पासून सुरू झाली आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्यछायेच्या क्षेत्रामध्ये समावेश होतो? तर ऑप्शन आहे सांगली, अहमदनगर, सोलापूर आणि वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, सांगली, अहमदनगर, सोलापूर ही सर्व पर्जन्यछायेच्या क्षेत्रामध्ये येतात, सर्व जिल्हे.
तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी सर्व. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे? तर ऑप्शन आहे अलिबाग, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर. तर मित्रांनो, सरासरी तापमान कक्षा सर्वात जास्त कुठे असते? तर ती नागपूरला असते. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे 1990ला. तर कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना 1990ला करण्यात आलेली होती. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सातपुडा पर्वतरांगेमुळे टिंबटिंब व टिंबटिंब नद्यांची खोरी वेगळी झाली आहे. तर याचे उत्तर आहे नर्मदा व तापी नदी. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असल्याचे कारण कोणते? तर याचे उत्तर काय आहे? तर सागर किनारा. तर सागरी किनाऱ्यामुळे कोकणात आर्द्रतेचे प्रमाण हे नेहमी जास्त असते. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर ऑप्शन आहे वशिष्ठी, तापी, भीमा आणि उल्हास. तर मित्रांनो, यापैकी भीमा नदी ही पश्चिम वाहिनी नाही आहे, तर ती पूर्व वाहिनी नदी आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून 85% पाऊस पडत असतो. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही? तर याचे उत्तर आहे विंध्य प्रणाली अग्निजन्य खडकांनी बनली आहे. ऑप्शन फर्स्ट हे विंध्य प्रणालीला लागू पडत नाही. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे? तर याचे उत्तर आहे फलोत्पादन. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे.